बुधवार म्हणजेच 30 डिसेंबरच्या दिल दोस्ती दुनियादारीच्या एपिसोडमध्ये सुजय जाम वैतागलेला पाहायला मिळाला. तो समजतो की बाथरूम मध्ये खूप वेळ कैवल्य दडून बसलाय, पण थोड्याच वेळात मिनल बाथरूमच्या बाहेर येते. तेव्हा दारावरील पाटी न बदलल्यामुळे घोळ झाल्याचं मिनल आणि सुजयच्या देखील लक्षात येतं. तेव्हा सुजय तिला खडसवायला सुरुवात करतो, पण मिनल डॅशिंग अंदाजात सुजयवर नेहमीप्रमाणे खेकसायला सुरुवात करते. तितक्यात तिला जाणवतं आज नाटकाच्या रिहर्सलला सुट्टी आहे, पण दिवसभर ती नाटकाला मिस करताना दिसली. हे वेळोवेळी तिच्या कृतीतून देखील जाणवत होतं. कधी ती माझघरातील मेन डोअरला टक्कर देताना दिसली, तर मध्येच आशूने तिचा किंजलला कॉल करण्यासाठी सेलफोन घेतल्यामुळे त्याच्यावर डाफरताना. दुसरीकडे ती रेश्माला सांगते की आज दुपारी मी आराम करणार आहे, पण रेश्मा तिची कबीरच्या नावाने काहीशी फिरकी घ्यायला सुरुवात करते आणि उपरोधकपणे काहीतरी बोलायला देखील सुरुवात करते. सुजय कैवल्यला सांगतो की नाटक करताना मजा येते, पण त्यामध्ये पैशाची जाम बोंब आहे. पण कैवल्य त्याला नाटकाचे असे अनेक पैलू समजून सांगतो ज्यामुळे कलाकार त्यातून कसा पुढे जाऊ शकतो. सरतेशेवटी मिनल आपल्या नाटकातील दोस्तांना कॉल करून त्यांची आठवण येत असल्याचं सांगते आणि मग सर्वच कलाकार दोस्त गेट टुगेदर साठी प्लॅन बनवतात. हे ऐकून मिनल देखील जाम खुश होते आणि तिचा मूड आपसुकच पालटून जातो. मिनल नाटकापेक्षा कबीरला जास्त मिस करते हे वेगळं सांगायची गरज आहे का? असो, आपल्याला दिल दोस्ती दुनियादारी प्रोग्राम आणि यामधील कलाकारांविषयी असलेले ओपिनियन्स आणि व्ह्यूज पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये. तसंच या प्रोग्रामचे लेटेस्ट हायलाइट्स आम्ही आपल्याला देतच राहू. त्यासाठी रोज पहा राजश्री मराठी. नमस्कार, मी प्रार्थना बेहरे आणि तुम्ही मला बघत आहात राजश्री मराठी.